द जायंट फ्लावर. सगळ्या फुरसतगंजला एका विचित्र आजाराने वेढले आहे. हे कोणालाही समजत नाहीये की हा कसला आजार आहे. डॉक्टर्स पण चिंतित आहेत आणि सायंटिस्ट यावर रिसर्च करत आहेत. आजोबा, कालपासून माझे डोळेच मिटत नाहीयेत. मी झोपू शकलो नाहीये आणि या बंटीचं तोंडच बंद होत नाहीये. डास आणि माशा सारख्या घुसताय तोंडात. डॉक्टरांना कळतच नाहीये की काय आजार आहे. हे बघा, बाबांचा हात कसा वाकडा झाला आहे. पूर्ण शहरात असंच काही ना काही सगळ्यांना झालं आहे. आम्ही सुद्धा टीव्हीवर आता हीच बातमी बघत होतो. मी हे शोधायचा प्रयत्न करतो की हा काय आजार आहे. हा आजार आजपासून 100 वर्षांपूर्वी मध्य सागरातील कालुका बेटावर व्हायचा. तर मग तो इथपर्यंत कसा पोहोचला? एखाद्या मायग्रेटरी बर्ड सोबत आला असेल. जेव्हा पक्षी एका शहरातून दुसऱ्या शहरात उडत जातात तेव्हा त्यांच्या पायात हे संसर्गजन्य जंतू अडकून त्यांच्या बरोबर येतात. त्या गावकऱ्यांनी याचा इलाज कसा केला? तिथल्याच एका स्थानिक डॉक्टरने यावर इलाज शोधला. तो इलाज या फुलात आहे. या फुलाच्या पाकळ्या खाल्ल्याने किंवा याचा रस काढून प्यायल्याने हा आजार बरा होऊ शकतो. आजोबा, पण ही 100 वर्ष जुनी गोष्ट आहे. आता हे ठाऊक नाही की हे फूल तिथे असेल की नाही. ते तर तिथे जाऊनच बघावं लागेल. वीर, तुम्ही तिघं स्पेसशिप घेऊन जा, पण स्वतःची काळजी घ्या. आजोबा, मी उडणारे पंख पण घेऊन जातो. कोणास ठाऊक एकाच वेळेस चुलबुलला पण एकट्याने उडायची वेळ येऊ शकते. तुझं म्हणणं बरोबर आहे वीर. पूर्ण तयारीनिशी जा. वाव, किती सुंदर आयलंड आहे. इथले पक्षी सुद्धा खूप सुंदर आहेत. सगळं किती सुंदर आहे. वीर, ती लोक आली आहेत. चला पळून जाऊया. थांब, आधी मी त्यांच्याशी बोलतो. कदाचित बोलण्यानंतर त्यांच्याशी आपली मैत्री होईल. आम्ही इथे मैत्री करायला आलो आहोत. आम्हाला तुमची मदत हवी आहे. हुला हुला तिरुबाला तिरुबाला, हुला हुला तिरुबाला तिरुबाला. हुला हुला तिरुबाला, हुला हुला सगळेच हाला. हुला हुला तिरुबाला तिरुबाला. हे लोक बोलण्याच्या मनस्थितीत दिसत नाही आहेत. आता इथून निघून जाण्यातच फायदा आहे. वीर, जंगलात कितीतरी जनावर असतील. तुम्ही लोक जा. मी साधा भोळा गाढव बनून त्यांच्याशी गोड बोलून ते फूल कुठे आहे याची माहिती मिळून तुला सांगेन. समजलं? गुड आयडिया चुलबुल. विंग सूट ऑन. विंग सूट ऑन. हुला हुला तिरुबाला तिरुबाला, हुला हुला तिरुबाला तिरुबाला. वीर, वाचव. भोळं गाढव बनून त्यांच्याकडून माहिती काढण्याची आपली आयडिया फ्लॉप झाली. इमली, चुलबुल धोक्यात आहे आणि त्याच्यासोबत एक मुलगा पण आहे. आपल्याला त्यांना वाचवावे लागेल. बरं झालं मी उडणारे पंख सोबत आणले आहे. इमली, माझ्या हदीसाला सोडा. सोडा त्याला. तो परत कधी अशी चूक नाही करणार. हदीसा, हदीसा. हुला हुला, घेऊन जा तिला. आज हदीसाला चोरीच्या गुन्ह्यामुळे आमच्या बाळांचा सामना करावा लागेल. हदीसा, हदीसा. आजी.
हुला हुला न्यूकी न्यूकी पाठलाग करा. थँक्यू वीर. यू आर वेलकम चुलबुल. मला वाचवण्यासाठी खूप खूप धन्यवाद. ओ तू आमची भाषा बोलू शकतोस. व्हेरी गुड. हुला हुला न्यूकी न्यूकी इथून इथून चल. तिकडे खूप अनासीच्या जाळ्या आहेत. अनासीच्या जाळ्या त्या काय असतात? ओ म्हणजे कोळ्याच्या जाळ्याला घाबरून तुमची न्यूकी म्हणजे मधमाशी इथे येत नाही. अच्छा, अनासी म्हणजे स्पायडर. ओके. माझं नाव हादिसा आहे. माझी आजी खूप आजारी आहे आणि तिच्या उपचारासाठी सरदार मला फुलाची पाकळी देत नव्हता. म्हणून मी चोरण्याचा प्रयत्न केला आणि पकडला गेलो. पण ते फूल चोरावं का लागलं? फुलांवर तर सगळ्यांचा अधिकार असतो. त्या फुलाने सगळ्या आजारांचा उपचार होतो. म्हणून अदुजा ते फुल गावाव्यतिरिक्त इतर कुठल्याही जागी उगवू देत नाही. फक्त त्याच्याकडेच एक फुल आहे आणि त्या फुलाची भीती दाखवून त्याने सगळ्यांना गुलाम बनवून ठेवला आहे. कारण प्रत्येकाला कधी ना कधी उपचारासाठी त्या फुलाच्या पाकळीची गरज पडते. हा अदुजा कोण आहे? तो तुमचा सरदार आहे का? नाही, तो राणीचा सेनापती आहे. राणी सुद्धा त्याला घाबरते आणि तो जे सांगतो राणी तेच करते. मग तर आपल्याला सुद्धा ते फूल न मागता गपचूप घेऊन जावे लागेल. आमच्या शहरात खूप लोक आजारी आहेत आणि आम्ही ते फूल घ्यायला आलो आहोत. माझ्याकडे एक प्लॅन आहे, ऐका. ओके, जेव्हा ते माझं पाठलाग करायला लागतील तेव्हा तुम्ही फुलाच्या पाकळ्या तोडून उडून जा आणि परत त्याच झाडावरती थांबा. मी तुम्हाला तिथेच भेटेन. हुला हुला तिरू भाला हुला हुला तिरू भाला. आमचं फूल चोरण्याची हिम्मत केली आहेस. तुला आज आत्ता आमच्या बाणांचा सामना करावाच लागेल. महाराणी, माझं नाव वीर आहे. माझ्या शहरातील सगळे लोक आजारी आहेत आणि मला फक्त फुलांचे पाकळ्या पाहिजे आहेत. नाही, तू आमच्या पवित्र फुलाला स्पर्श देखील करू शकत नाहीस. आम्ही तुला आत्ताच संपवून टाकू. जर संपवायचं असेल तर स्वतःच्या हिमतीवरती संपवून दाखव. हे हुला हुला तिरू भाला बोलून इतरांना का बाण आणि भाला चालवायला लावतोस? तू मला युद्धासाठी आव्हान देत आहेस. मंजूर आहे, युद्ध होणार. हुला हुला. वीर, पुन्हा एकदा विचार कर. याला हरवणं अशक्य आहे. आजोबा म्हणतात, जो अशक्य शक्य करून दाखवतो त्याला वीर म्हणतात. ही माझी आणि या गावकऱ्यांची हक्काची लढाई आहे. जर मी जिंकलो तर तुम्ही हे फूल घेण्यापासून कोणत्याच गावकऱ्यांना थांबवू नाही शकत आणि कोणालाही गुलाम बनवून ठेवणार नाही. मान्य आहे. आम्ही तुझ्या या धैर्याचा मान राखतो. युद्ध सुरू करा. अदुजा 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 अदुजा. अदुजा 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 अदुजा. न्यूकी. वीर वीर. अदुजा अदुजा. डिसएंगेज डिसएंगेज डिसएंगेज. रोबोटिक चिप तुटण्याचा धोका आहे. डिसएंगेज. वीर वीर वीर. आज खूप आनंदाचा दिवस आहे. वीर, तू
खूप धैर्यवान आहेस. तू फुलांच्या हव्या तेवढ्या पाकळ्या घेऊन जाऊ शकतोस. आजपासून या फुलांवर प्रत्येक गावकऱ्याचा समान अधिकार असेल. आपले खूप खूप आभारी आहोत. हे घ्या, त्या आजारावरचं औषध तयार झालं. पण आता सगळ्यात मोठं काम आहे घरोघरी जाऊन हे सगळ्यांना पाजणं. आजोबा, हे काम मी करतो. हं. रोबोबॉयने फुरसतगंजला पुन्हा एकदा वाचवले आहे. त्याने या आजाराचे औषध शोधून काढले आणि सगळ्या फुरसतगंजला त्या औषधाने बरं केलं. थँक यू रोबोबॉय.